Hello students, welcome to Bridge Course book template number 14 of Standard 5 subject English. Now learning outcomes. What are the learning outcomes of this template? See, reads English seen in the surroundings with understanding and reasonable speed on the classroom walls, notice board, in posters and in advertisement. तुमच्या आजूबाजूला असलेल्या इंग्रजीतून असलेले नोटीस बोर्ड, पोस्टर किंवा ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिराती किंवा तुमच्या क्लासच्या वॉलवरती जे काही इंग्रजीत लिहिलेलं आहे ते तुम्ही समजून घेऊन आणि योग्य स्पीडने वाचायला शिकणार आहात. इन्स्ट्रक्शन फॉर द टीचर. टीचर काय करणार आहेत? पोस्टर, बोर्ड्स, ॲडव्हर्टाइजमेंट यांचा वापर करणार आहेत. खाली दिलेलंच आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे कशाप्रकारे वाचायचं. ऑब्झर्व द स्पीड ऑफ रीडिंग. मग माझ्या वाचण्याची गती कशी आहे ती तुम्ही काय करा? ऑब्झर्व करा, निरीक्षण करा. इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट्स. ऑब्झर्व द पोस्टर बोर्ड्स केअरफुली. फलकाचं काळजीपूर्वक निरीक्षण करता. पार्टिसिपेट ॲक्टिव्हली विथ युअर पियर इन ग्रुप. आणि तुमच्या कृतीमध्ये सहभागी होणार आहात. नाव लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलं आहे पहा. इथं एक बोर्ड आहे, फलक आहे. काय या फलकावरती लिहिलेलं? नाव आय एम रीडिंग, लिसन केअरफुली. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज इज द वे टू बी हेल्दी, वेल्दी अँड वाईज. असा बोर्ड आहे आणि तिथं हे स्टारचं चित्र काढलेलं आहे. याचा अर्थ काय आहे रे? समजून घ्यायचं आहे आपल्याला. अर्ली टू बेड, लवकर झोपी जाणे. अर्ली टू राईज, लवकर उठणे. इज द वे टू बी हेल्दी, वेल्दी अँड वाईज, आरोग्यदायी, संपत्ती आणि वाईज म्हणजे हुशार होण्यासाठी आपल्याला काय व्हायचं आहे की रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं आहे, तरच तुम्ही असं स्टार बनू शकताय, असं याचा ह्या बोर्डचा अर्थ आहे. आलाय लक्षात? आता आपण पुढं जाऊया. पुढं काय सांगितलं आहे पहा. याच्यामध्ये वरती एक दोन प्रश्न मी विचारते, पहा कसे, म्हणजे तसे तुम्हाला पण विचारता आले पाहिजे. वेन शुड वी गो टू बेड? व्हॉट इज द आन्सर? दॅट वी शुड गो टू बेड अर्ली. ओके. वेन शुड वी राईज और वेन शुड वी वेक अप? वी शुड वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. किंवा वी शुड बी राईज अर्ली असं सुद्धा म्हणू शकताय. What are the ways to be healthy, wealthy and wise? Early to bed and early to rise are the ways to be healthy, wealthy and wise. These are the questions I told you. In this way you have to make questions also and answers also. Now next see, solve demo is given and this is a notice board. This is a notice board and it is on the wall, classroom wall, and what this notice board says. See, हा नोटीस बोर्ड आहे. नोटीस बोर्डवरती काहीतरी लिहिलेलं आहे आणि त्याच्यात काय लिहिलं आहे आता वाचते मी. 15th जून 15 जून टू राज, हॅपी बर्थडे टू यू फ्रॉम ऑल 5th क्लास स्टुडंट्स. तर ह्या नोटीस बोर्डवरती काय केलेलं आहे? तारीख लिहिलेली आहे. इथं आपण तारीख लिहायची, डेट लिहायची. त्यानंतर कुणाला आपण विश करतो आहे त्याचं नाव, टू राज, हॅपी बर्थडे विश केलेलं आहे. कुणी केलेलं आहे? फ्रॉम ऑल 5th क्लास स्टुडंट. तर हेच प्रश्न मी इंग्रजीतून विचारते. टू whom birthday wishes given? To Raj. Who gives birthday wishes? All the 5th class students. What is the notice about? It is the notice about birthday. Okay. In this way you can write notices on your school wall. तुमच्या शाळेच्या भिंतीवरती अशा प्रकारच्या नोटिसेस असतात. अशा प्रकारच्या नोटीससुद्धा तुम्ही तयार करू शकता. इथं एक नोटीस असा बॉक्स आखायचा आणि काय करायचं, इथं तारीख लिहायची. तारीख लिहिल्यानंतर कोणाला विश करणार आहे त्याचं नाव लिहू शकतं. किंवा आता उदाहरणार्थ तुमच्या फ्रेंडने काय केलं आहे, कॉम्पिटिशन जिंकलेली आहे, स्पीच कॉम्पिटिशन, त्याला तुम्ही काय करणार आहे, काँग्रेस लिहिणार आहे. तारीख इथं लिहिली
कॉंग्रॅच्युलेशन इथं लिहिणार. त्यानंतर राज वी आर प्राऊड ऑफ यू. कॉंग्रॅच्युलेशन फॉर विनिंग द फर्स्ट प्राइज इन द स्पीच कॉम्पिटिशन फ्रॉम ऑल 5th क्लास स्टुडंट्स. आणि इथं एखादं फूल वगैरे असं काढलं तरी चालतंय. मी एक छोटीशी तयार केली आहे, तुम्हाला दाखवते, पहा आणि काय करा तुम्ही तशा प्रकारचे पोस्टर तुम्ही बनवायचे. See this poster I have made 15th June. Congratulations Raj, we are proud of you. Congratulations for winning first prize in the speech competition from all 5th class students. आणि इथं फूल काढलेलं मी आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करायचे, नोटीस तयार करायची आहे. ओके, तर तुम्हाला समजले नोटीस कशी तयार करायची आहे ते. आता या नोटीसवरती प्रश्नही विचारलेत मी. आणखीन एकदा सांगते प्रश्न काय आहेत. हुज बर्थडे? राज बर्थडे. हू हॅज गिवन गुड विशेस ऑर बर्थडे विशेस टू राज? ऑल 5th क्लास स्टुडंट गिवन बर्थडे विशेस टू राज. वेन इज राज बर्थडे? ऑन 15th June. राज बर्थडे इज ऑन 15th June. असं पूर्ण वाक्यात आपण उत्तर सांगणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पोस्टरचं वाचन करायचं, पोस्टरबाबत प्रश्न तयार करायचे, विचारायचे आणि त्याचं डिस्कशन करायचं एकमेकांसोबत. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे पहा. फॅसिलिटेटर आस्क लर्नर्स टू मेक पोस्टर. तुम्ही पोस्टर बनवायचं आहे. मग मी आत्ता तुम्हाला दाखवलं आहे नोटीस बोर्ड कशी बनवायची. त्याचप्रमाणे एखादं पोस्टरसुद्धा तुम्ही बनवायचं आहे. नोटीस बोर्ड बनवा, पोस्टर बनवा. तर इव्हॅल्युएशनमध्ये काय शिकलात तुम्ही? रीड क्लासरूम वॉल, पोस्टर्स, नोटीस बोर्ड, ॲडव्हर्टाइजमेंट विथ अंडरस्टँडिंग. जे काही तुमच्या आजूबाजूला असलेले पोस्टर्स, क्लासरूम वॉलवरती लिहिलेले इंग्रजी आहे, नोटीस बोर्ड आहे, ॲडव्हर्टाइजमेंट आहे इंग्रजीमध्ये, ते समजून घेऊन वाचताय. रीड्स क्लासरूम रूल्स. वर्गाचे काही नियम असतात ते सुद्धा तुम्ही वाचू शकतात. काय नियम असतात रे? फॉर एक्झाम्पल आय एम गिविंग. We should be keep silence in the class when there is no teacher in the class. We should come in the classroom with permission of our monitor and our teacher. In this way, we can read the classroom rule also. Now prepare poster and advertisement. तुम्ही आता advertisement and poster सुद्धा तयार करायला करणार आहात. कलेक्ट द इंग्लिश. अजून तुम्हाला पुढचं काय पहा. कलेक्ट द इंग्लिश पोस्टर्स, ॲडव्हर्टाइजमेंट फ्रॉम न्यूजपेपर अँड बुक्स. न्यूजपेपरमध्ये आलेल्या ॲडव्हर्टाइजमेंट त्या तुम्ही कटिंग करून कलेक्ट करून ठेवा. त्याचबरोबर काही इंग्रजीचे पोस्टर्स असतील तर ते गोळा करून ठेवा. पुस्तकामध्ये काही अशा ॲडव्हर्टाइजमेंट असतात, जाहिराती असतात किंवा पोस्टर्स असतात, ते तुम्ही काय करा, कलेक्ट करून ठेवा आणि तुमच्या टीचरला दाखवा. रीड पोस्टर्स, ॲडव्हर्टाइजमेंट इन युअर सराउंडिंग. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकताय, ॲडव्हर्टाइजमेंट किंवा पोस्टर्स आजूबाजूला जे आहेत ते तुम्ही रीड करू शकताय. माय टेक अवे टुडे आय लर्न्ड. आज आपण काय शिकलो रे? टू रीड क्लासरूम वॉल, पोस्टर, नोटीस बोर्ड, ॲडव्हर्टाइजमेंट विथ अंडरस्टँडिंग. आन्सर टू आन्सर ऑफ सिम्पल क्वेश्चन बेस्ड ऑन पोस्टर. पोस्टरवर विचारलेले सोपे साधे प्रश्न उत्तर द्यायला शिकलो. टू प्रिपेअर पोस्टर अँड ॲडव्हर्टाइजमेंट. पोस्टर आणि ॲडव्हर्टाइजमेंट तयार करायला तुम्ही शिकला आहात. अशा प्रकारे आपली ही टेम्पलेट नंबर 14 पूर्ण झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल मला जरूर कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग.